श्री स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात की उन्हाळा सुरू होण्याच्या अगोदर झाडाची पाने गळून पडतात. समर्थ म्हणतात की उन्हाळा सुरू होण्याच्या अगोदर झाडाची सर्व पाने गळून पडतात. एकही पान त्या झाडाला शिल्लक राहिलेले नसते. एकही पान त्या झाडाला शिल्लक राहिलेले नसते. त्यावेळेस त्या झाडाला फार वाईट वाटते. त्या झाडाला वाटते की आता आपलं सगळं काही संपलं, आता काही शिल्लक राहिलेलं नाही, आता आपला मृत्यू निश्चित आहे, आता आपलं सर्व काही संपलं, आता आपलं काहीही शिल्लक राहिलेलं नाही, एकही पान नाही. त्यावेळेस ते झाड मात्र रडू लागतं. त्यावेळेस ते झाड मात्र रडू लागतं. येणारे जाणारे लोकही त्या झाडाकडे बघून म्हणतात की हे झाड बहुतेक आता संपलेलं आहे. एकही पान ह्या झाडाला शिल्लक राहिलेलं नाही. पूर्णपणे हे झाड वाळून गेलेलं आहे. हे लोकांचं बोलणं ऐकूनही त्या झाडाला अजून वाईट वाटतं, अजून दुःख होतं, अजून त्रास होतं, अजून तो रडू लागतो की खरंच आता येणारे जाणारे लोकही बोलू लागलेले आहेत. या अर्थी हे खरंच आहे, मी आता संपून गेलेलो आहे, माझा मृत्यू निश्चित आहे, असं त्या झाडाला वाटतं. आणि मग थोड्या दिवसांनी त्याच वाळलेल्या झाडाला बारीक पानाची पालवी फुटते. मग थोड्या दिवसांनी त्याच वाळलेल्या झाडाला बारीक पानाची पालवी फुटते आणि मग ते झाड हसायला लागतं. मग ते झाड आनंदित होतं, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. मग समर्थ म्हणतात विवेकातून घ्या, आता आपल्या देहाकडे या. आपलीही अवस्था अशीच होते. आपल्या आयुष्यातही मार्ग दिसत नाही, सर्व रस्ते बंद दिसतात. आयुष्यामध्ये संकट येतात, दुःख येतात, वादळ येतात. त्यावेळेस वाटतं की खरंच आता मार्ग नाही, सर्व काही संपलं, आयुष्यात आता काहीच शिल्लक राहणार नाही, काहीच शिल्लक राहिलेलं नाही, असं आपल्याला वाटतं. त्यावेळेसच परब्रह्म ईश्वर आपल्या आयुष्यात नवीन ग्रंथ लिहिण्याची सुरुवात करतात. त्यावेळेसच आपल्या आयुष्यात सर्व काही जुनं संपून नवीन ग्रंथ लिहिण्याची सुरुवात परब्रह्म करत असतो, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.